जरांगे पाटलांची भेट घेणार आहे? नाही, ते माझं दैवत आहे. काल जरांगे पाटील उन्हा आले असता ते म्हणले की आता सुरेश धसांवरती विश्वासार्हता राहिली नाही. ते माझं दैवत आहे, समाजाचं दैवत आहे. त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही. माझा फोकस हा आता संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे आणि मी हे तडीच नेऊन लावणार आहे. आणि मला आनंद आहे की मसा जोकर आणि संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूने बोललं बरं का. मला कोणाचं बाकी काहीच नको, ते कुटुंब बोललं त्यात मी समाधानी. आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण A to Z यांचं नीट वाकडं केल्याशिवाय मी काय आता स्वस्थ बसत नाही, एवढं माझं मत आहे. सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि सुरेश धसांवर मोठ्या प्रमाणात जोरदार टीका होऊ लागली. पण मात्र जेव्हा सुरेश धस यांच्याबद्दल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलेलं होतं तेव्हा मनोज जरांगे पाटील हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका सुरेश धस यांच्यावर केलेली होती. जर आपण पाहिलं तर सुरेश धस, मनोज जरांगे हे दोघंही एका स्टेजवर आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं 25 जानेवारीचं, ते उपोषण सुद्धा सुरेश धस यांच्या हाताने मनोज जरांगे पाटलांनी सोडलेलं होतं. पण मात्र एकीकडे मराठा आरक्षणाचा लढा सुरू असताना दुसरीकडे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत यांच्यावर कठोरातली कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सुरेश धस हे मैदानात उतरलेले होते. तर मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मैदानात होते. यामधूनच सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील हे दोघं जण एकत्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसलेले होते. पण मात्र सुरेश धसांनी जेव्हा धनंजय मुंडे यांची भेट घेतली, याच भेटीमुळं सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. जरांगे पाटलांनी थेट सांगितलं की सुरेश धसांचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा राहिलेली नाही, कारण की त्यांनी त्यांची भेट घेऊन एक मोठी चुकी केलेली आहे असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं. पण मात्र तोच प्रश्न जेव्हा सुरेश धस यांना विचारण्यात आला तेव्हा सुरेश धसांनी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ते उलट म्हणाले की मी मनोज जरांगे पाटलांवर काहीही बोलणार नाही, ते माझे दैवत आहेत. ते जरी रागाच्या भरात काहीही बोलले असले तरी सुद्धा मी त्यांच्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही, पण मात्र त्यांची भेट सुद्धा घेणार नाही असं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणात सुरेश धस या अडचणीत सापडलेले आहेत, कारण की त्यांच्यावर सगळ्या स्तरातून टीका सुद्धा होऊ लागलेली आहे. पण मात्र सुरेश धसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी कोणालाही मॅनेज झालेलो नाही, मी फक्त ती वैयक्तिक आणि माणुसकीच्या नात्यानं घेतलेली भेट होती. उलट त्यांच्या विरोधात कशा पद्धतीनं कारवाई करता येईल, कशा पद्धतीनं पुरावे काढता येतील हे सगळे प्रकरण सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे बाहेर काढत आहेत. आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधले जे काही जुने प्रकरणं आहेत ते सुद्धा सुरेश धस बाहेर काढत आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. एकीकडे सुरेश धसांनी त्यांची बाजू लावून धरलेली आहे, तर मात्र दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांना सुरेश धस यांना बोलण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. पण जर या संपूर्ण गोष्टीकडे आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी अशी सुद्धा चर्चा होती की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कमी करण्यासाठी सुरेश धसांना त्या ठिकाणी मोठं केलं जातंय, सुरेश धसांचं नाव त्या ठिकाणी मोठं करून त्यांचं नाव त्या ठिकाणी वापरलं जातंय. मग अशा पद्धतीनं जर सुरेश धसांचं नाव मोठं होत असेल आणि जरांगे पाटलांची हवा कमी होत असेल तर यामध्ये नेमका फायदा कोणाचा होतोय? आता हा सगळ्या चर्चा सुरू असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, ती भेट घडून आणली. या संपूर्ण प्रकरणामुळे सुरेश धस यांच्यावर सुद्धा जोरदार टीका होऊ लागली. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.